नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण जे की 25-26 मध्ये झालेली पोलीस भरती आहे त्याचे प्रश्नपत्रिका विश्लेषण मध्ये आपण सगळे विषय घेत आहोत। मग आतापर्यंत आपले मीरा भाईंदर, त्यानंतर नवी मुंबई असो, हे प्रश्नपत्रिका विश्लेषण झालेला आहे। तुम्ही जर द प्रियांशी आयांशी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही मागे जाऊन ते व्हिडिओ सविस्तर बघू शकता आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मित्रांना पण त्याचा फायदा होईल। आणि मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण त्याच्यामधीलच एक टॉपिक घेणार आहोत। याच्यावर वारंवार विचारले गेलेले प्रश्न आहेत। पोलीस भरती असो, सरळ सेवा असो, कुठलीही वनरक्षक असो, तलाठी असो, या कुठलीही एमपीएससी सुद्धा असो, याच्यावर पण हे राष्ट्रीय उद्याने या घटकावर, अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्याने या घटकावर वारंवार प्रश्न विचारले जातात। मग ह्या घटकावर प्रश्न विचारले जात असल्या कारणाने आपल्याला हे सविस्तर बघणं गरजेचं आहे। जर तुम्ही कुठल्याही परीक्षेच्या तयारी करत असाल तर तुम्हाला याच्यातून एक मार्ग येणं काय आहे, फिक्स आहेत। एक मार्ग तुम्हाला येणं म्हणजे काय आहे, हा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर एक मार्ग तुमचा हा फिक्स होईल। 1 आणि 2 मार्क तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळू शकतात। तर तुम्ही आता म्हणजे रिसेंटली जी पोलीस भरती झालेली आहे, मागील प्रश्नपत्रिका जे विश्लेषण करत असताना त्याच्यात मी वर्गीकरण करत होतो, तर त्याच्यात मला बरेच प्रश्न याच्यातून आलेले असे आढळले। त्याच्यामुळे मी आज महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने हे टॉपिक घ्यायला सुरुवात करत आहेत। कधी राष्ट्रीय उद्याने, हा राष्ट्रीय उद्याने झाल्यानंतर मी त्याच्यानंतर अभयारण्य पण घेणार आहे। म्हणजे ज्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत ते सगळे टॉपिक मी हळूहळू करून घेणार आहे। जर तुम्ही द प्रियांशी आयांशी अकॅडमी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही मागील व्हिडिओ बघा आणि आपल्या मित्रांना शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा। चला बघूया आपण आज पहिला राष्ट्रीय उद्यान। तर राष्ट्रीय उद्यानाची गरज का भासली, राष्ट्रीय उद्यान म्हणजे काय, हे आपण या गोष्टी बेसिक गोष्टी आपण अगोदर जाणून घेऊया। मित्रांनो, 1972 मध्ये कायदा करण्यात आला, ज्याप्रमाणे आपल्याला स्वातंत्र्य आहेत, आपण इकडे हिंडतो तिकडे हिंडतो, काही व्यवसाय करतो, कुठल्याही गोष्टी करायला आपल्या ज्याप्रमाणे स्वातंत्र्य आहे त्याप्रमाणे वन्यजीवांना म्हणजे जे वन्य प्राणी आहेत त्यांना पण स्वातंत्र्य असायला हवं। त्यांना पण त्यांचं म्हणजे जे वैयक्तिक जीवन आहे त्यांना पण त्यांच्या वावरात म्हणजे त्यांच्या याच्यात सविस्तरपणे जीवन जगता यावं। त्यांच्या याच्यात म्हणजे त्यांच्या हद्दीत आपण हस्तक्षेप करू नये। या हस्तक्षेप करण्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतो, त्यांना म्हणजे त्यांना काय होतं, त्यांचे पिलं एकीकडे असतात, त्यांची म्हणजे मादी एकीकडे जाते, त्यानंतर नर एकीकडे जातो, म्हणजे सगळं अस्ताव्यस्त होते। काही प्राणी रस्त्यावर मारले जातात। मग यासाठी शासनाने एक कायदा करण्यात आला, त्याला 1972 चा कायदा असे म्हणतात। तर वन्यजीव कायदा हा 1972 चा असून त्या नियमानुसार तिथून राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य हे वेगळे करण्यात आले। त्याच्यात मानवी वस्ती नसे म्हणजे मानवाचा हस्तक्षेप त्याच्यात होणार नाहीत याची काळजी घेतली जाते। म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीचा म्हणजे शिकाऱ्यापासून पण जंगली प्राणी आहे त्याचा काय म्हणजे त्याचं संरक्षण करण्यात यावं, त्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या होत्या। मग आपण आता बघणार आहोत राष्ट्रीय उद्यान। पहिले राष्ट्रीय उद्यान आहेत मित्रांनो ताडोबा। क्षेत्र आहेत, किती आहे क्षेत्र, क्षेत्र म्हणजे चौरस क्षेत्र किती आहे त्याचं, चौरस क्षेत्र 115 चौरस किलोमीटर आहे। ताडोबा हे कुठे आहे मित्रांनो, तर ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे। मग चंद्रपूर जिल्ह्यात आहे तर मग चंद्रपूर जिल्ह्यात फेमस काय आहे, चंद्रपूर जिल्हा हा चंद्रपूर हा कुठल्या नदीच्या ठिकाणी वसलेला आहे, तर हा चंद्रपूर इरई नदीच्या ठिकाणी वसलेला आहे। ह्या पण गोष्टी आपल्याला माहित असायला हवे। चंद्रपूर हा विदर्भाचा एक जिल्हा असून विदर्भात म्हणजे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये येतो। मग नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे येतात मित्रांनो, 6 जिल्हे येतात, त्याच्यापैकी एक चंद्रपूर आहे। मग प्रशासकीय विभाग बघत असताना आपण ते सविस्तर बघूया। तरी पण आता मी घेत असताना तुम्हाला प्रशासकीय विभाग, विदर्भात किती प्रशासकीय विभाग पडतात, 2, एक नागपूर आणि दुसरा अमरावती। त्यापैकी नागपूर मधील हा चंद्रपूर असून इरई नदीच्या किनारी हा चंद्रपूर वसलेला आहे। तर चंद्रपूर हा ताडोबा आहे इथं भद्रावती तालुक्यामध्ये, हा काय आहे अभयारण्य आहे। क्षेत्रफळ 115 चौरस किलोमीटर असून 1955 मध्ये याची स्थापना झालेली आहे। कधी झालेली आहे मित्रांनो, 1955 मध्ये याची स्थापना झालेली आहे। आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प पण आहे आणि हे पण आहे म्हणजे काय राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प पण आहे। महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे, काय आहेत मित्रांनो, महाराष्ट्रातील हे पहिले राष्ट्रीय उद्यान आहेत। महाराष्ट्रातील हे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे। पानझडी वन असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे, व्याघ्र प्रकल्प पण आहे। पण काय आहे हे पानझडी वन आहे मित्रांनो। पानझडी वन म्हणजेच उन्हाळ्यात बाष्पीभवन होऊन पान झडले जातात, त्याला आपण पानझडी वने असे म्हणतो। जिथं पानझडी वने असतात तिथं सेंटीमीटर पाऊस किती सेंटीमीटर पडतो, जवळपास 150 ते 150च्या खालीच पडतो, म्हणजे 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस पडत असल्यामुळे तिथं झाडं पानं सोडत असतात आणि ते बाष्पीभवनामुळे त्या गोष्टी होत असतात। म्हणून पानझडी वृक्ष वन असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे।
तुम्ही जर ताडोबाला गेला नसाल तर तुम्ही ताडोबाला जा. कुठल्या महिन्यात जायचं तिथं तर डिसेंबर, जानेवारी, डिसेंबर मध्ये गेला तर तुम्हाला सगळ्या वाघाच्या, सगळ्या प्राण्याची म्हणजे दर्शन होऊ शकते. त्यानंतर काय आहेत मित्रांनो, हे महाराष्ट्रातील पहिले आहेत. त्यानंतर काय आहेत, पांझळीचे वन असून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पण आहेत. हो, ताडोबा नावाचा आदिवासी देव आहे. हो, या आदिवासी देवाच्या नावावरूनच ताडोबा हे नाव देण्यात आले आहे. तर ताडोबा आदिवासी देव आहेत. त्यानंतर ताडोबात एक विशाल सरोवर आहे. विशाल सरोवर आहेत, एक तळ आहेत, त्याच्यात प्राण्यांना पाण्यासाठी तो बांधला गेला असेल किंवा तो म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झाला असेल तर तो जे तलाव आहे तर त्या तलावाला काय ताडोबा असे नाव देण्यात आलेलं आहे. आणि आशियातील उत्तम मगर पालन केंद्र आहेत. काय मित्रांनो, आशियात जे आशिया खंड आहे त्या आशिया खंडात उत्तम मगर पालन केंद्र कुठे आहे तर ताडोबात एक चांगल्या प्रकारे उत्तम मगर पालन केंद्र ताडोब्यात आहेत मित्रांनो. कशात आहेत, ताडोब्यात हे आशिया खंडातील उत्तम मगर पालन केंद्र आहे. तर हे राष्ट्रीय उद्यान हा पहिला आपला राष्ट्रीय उद्यान झाला. जर आपण पोलीस भरती करत असाल तर आपल्याला इतका डिटेल प्रश्न विचारला जाणार नाही, पण आपण सरळ सेवा करत असताना किंवा एमपीएससी करत असताना जोड्या लावा. किंवा अनेक आता पोलीस भरतीमध्ये फक्त वन लाईनर क्वेश्चन विचारतात, पण एमपीएससी करत असताना त्याच्यात मित्रांनो मल्टीप्ले म्हणजे जास्तीत जास्त लाईन मध्ये म्हणजे 4 लाईन मध्ये प्रश्न विचारले जातात, खाली पर्याय दिले जातात एबीसीडी, त्याच्यामधून आपल्याला ओळखायचे असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप घेतल्यावर सगळ्या परीक्षा आपण जर आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला गेला असेल तर आपण इझीपणे काय ते सविस्तरपणे आपण सोडू शकतो. तर हा आपला पहिला झालाय काय ताडोबा. त्याच्यानंतर आपण दुसरा बघूया ते कुठला आहे तो 2 नंबरचा बघूयात नवेगाव. नवेगाव हा गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी कुठल्या तालुक्यात आहेत, अर्जुनी मोरेगाव. नवेगाव हा गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरेगाव या तालुक्यात येतो. नवेगाव राष्ट्रीय उद्यान हा म्हणजे नवेगाव हा विशाल एक सरोवर आहे त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये, म्हणून त्या राष्ट्रीय उद्यानाला नवेगाव असे त्या सरोवरावरून नाव पडलेलं आहे. जे पवनीचे कोण अरुण पवनीचे माधवराव पाटील हे होते. हे याला अरण्य पुत्र पण म्हणतात, म्हणजे जंगलाचे पुत्र असे पण याला म्हणतात. अरण्य म्हणजे जंगल, म्हणजे जंगलाचे पुत्र असे पण म्हणतात. यांच्या प्रयत्नाने कधी स्थापना झाली 1975 ला. यांच्या प्रयत्नाने म्हणजेच अर्जुनी हे माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने याची स्थापना झालेली आहे. यांच्या प्रयत्नाने माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने याची स्थापना झालेली आहे. कशाची तर राष्ट्रीय उद्यानाची, नवेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झालेली आहे मित्रांनो. तर त्यानंतर जे आहेत हे गोंदियातील अर्जुनी मोरेगाव तालुक्यात येते. एक सुंदर पक्षी संग्रहालय पण आहे याच्यात काय एक सुंदर पक्षी संग्रहालय पण आहे. याची स्थापना कधी झाली 1975 मध्ये याची स्थापना झालेली आहे. क्षेत्रफळ किती आहे 133 चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ किती आहे 133 चौरस किलोमीटर. पहिला जो आपण ताडोबा बघितलो त्याचा क्षेत्रफळ किती होता तर 115 चौरस किलोमीटर स्थापना असून तो 1955 मध्ये स्थापन झाला होता. तर हा नवेगाव राष्ट्रीय उद्यान जो आहे तर 1975 मध्ये याची स्थापना झालेली आहे आणि हा गोंदिया जिल्ह्यामध्ये येतो. बोदराई देवीचे मंदिर आहेत. बोदराई देवीचे याच्यात काय आहेत सुंदर असे बोदराई देवीचे मंदिर पण आहेत. सुंदर पक्षी संग्रहालय. तर गोंदिया कुठे येतो मित्रांनो तर गोंदिया हा नागपूर प्रशासकीय विभागात भंडारा जवळ असून भंडारातूनच गोंदियाची निर्मिती झालेली आहे 1 जुलै 1998 ला. तर या जो नागपूर प्रशासकीय विभाग आहे याच्यात जास्तीत जास्त राष्ट्रीय उद्यान आहेत मित्रांनो. जास्तीत जास्त म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर याच्यातच जास्तीत जास्त राष्ट्रीय उद्यान आहेत. चंद्रपूर पण नागपूरमध्ये आहे, त्यानंतर हा गोंदिया पण नागपूरमध्ये आहे, त्यानंतर नागपूरमध्ये पण आहे. आपण पुढे बघूया ते पेंच राष्ट्रीय उद्यान जो आहे तो. तर अशा प्रकारे आपला हा दुसरा राष्ट्रीय उद्यान इथं म्हणजे समाप्त झालेला आहे. काय तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान. तर हे तुम्ही 1975 ला स्थापना झाली. 133 चौरस किलोमीटर आहे. फक्त पोलीस भरतीमध्ये कशा प्रकारे विचारला जाते की जे नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहेत हे कुठे आहेत आणि जेव्हा सरळ सेवा विचारला जाईल त्याच्यात स्थापना पण विचारली जाऊ शकते, कधी कधी क्षेत्रफळ पण विचारला जाऊ शकतो, पण एमपीएससी मध्ये हा सविस्तर विचारले जातात मित्रांनो. तर हा आपला दुसरा अभयारण्य झालेला आहे. आपण याच्यानंतर तिसरा अभयारण्य बघूया कुठला आहे ते. पुढचा बघूयात. पुढचा अभयारण्य काय आहे पेंच अभयारण्य आहे. तर पुढचा 3 नंबरचा अभयारण्य पेंच. पहिला बघितलो आपण काय बघितलो पहिला ताडोबा, त्यानंतर आपण नवेगाव, ताडोबा, चंद्रपूर, नवेगाव, गोंदिया. आता बघू नागपूरला म्हणजे नागपूर प्रशासकीय विभागामधील नागपूर जिल्ह्यातीलच आपण अभयारण्य बघत आहोत. तर अभयारण्याचं नाव आहे तर पेंच. पंडित जवाहरलाल नेहरू या नावाने ओळखला जातो. नागपूर रामटेक तालुक्यात हा अभयारण्य असून या अभयारण्याला 14 नोव्हेंबर 1990 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जे की भारताचे पहिले पंतप्रधान होते यांचे नाव देण्यात आले होते.
तर याची जी स्थापना आहे तर 1983 मध्ये याची स्थापना झालेली आहे. त्यानंतर याचा जो क्षेत्रफळ आहे तर हा जवळपास 250 म्हणजे 260 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात हा बसलेला आहे. नागपूर हा महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असून नागपूर ही महाराष्ट्र स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर मध्य प्रदेशची राजधानी होती. तर नागपूर हा मित्रांनो, नागपूरमध्ये गरमसूर टेकड्या आहेत. गरमसूर टेकड्या बरेच वेळा विचारल्या गेल्या आहेत. गरमसूर टेकड्या कुठे आहेत? तर नागपूरमध्ये गरमसूर टेकड्या आहेत. कन्हान नदी आहे. नागपूरमध्ये औष्णिक प्रकल्प आहेत. बरेचसे काही नागपूरमध्ये समावलेला आहेत. तर नागपूर हा लोकसंख्यानुसार महाराष्ट्रातील चौथा शहर पण आहे. तर 1983 मध्ये स्थापना झाली. त्यानंतर पेंच नदीवर तोतला डोह या ठिकाणी धरण बांधले आहेत. जी पेंच नदी आहे नदीवरून या अभयारण्याचं नाव पडलेलं आहे आणि या पेंच नदीवर तोतला डोह हा धरण बांधला गेलेला आहे. तोतला डोह हा धरण बांधला गेलेला आहे. स्थापना 1983 मध्ये झालेली आहे. रामटेक तालुक्यात आहेत. 14 नोव्हेंबर 1990 रोजी नेहरू म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान हे नाव देण्यात आले आहे. त्यानंतर काय पूर्वेस सातपुडाचा उंच गोलिया पहाड आहे. कुठला पहाड आहे? याच्या पूर्वेस. कशाच्या पूर्वेस? जे की हा जो काय अभयारण्य आहे त्या अभयारण्याच्या पूर्वेस सातपुडातला म्हणजे सातपुडा जी पर्वत रांग आहे तर या सातपुडा पर्वत रांगेतील एक गोलिया पहाड आहे. मोठा पहाड आहे. याच्यात नागपूरमध्ये गरमसूर टेकड्या पण आहेत. आपण आताच बघितलो. त्यानंतर काय आहेत? गोलिया पहाड आहेत. पानवटे याच्यात छोटे छोटे पानवटे आहेत. ते पानवटे काय आहेत? तर राणी डोह आहेत, लामण डोह आहेत आणि खारी तलाव पण आहेत जे की जनावरांसाठी पिण्यास काय ते उपयोगी पडतात. तर पेंच हा अभयारण्य आपला आता झालेला आहे. तर आपण याच्या नंतर बघूया नागपूर. मित्रांनो, नागपूर हा एक वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा असून नागपूरमध्ये बरेच काही आहे म्हणजे वैशिष्ट्यधारक आहेत. त्याच्यात औष्णिक प्रकल्प आहेत. त्यानंतर म्हणजे मिग विमानाचा कारखाना हा मोठ्या प्रमाणात तिथं कारखाना आहे. सगळ्या गोष्टी या नागपूरमध्ये काय आहेत आणि नागपूर हा सध्याला काय महाराष्ट्राची उपराजधानी असून नागपूरला जे की आपले विधान भवन आहेत म्हणजे विधिमंडळाचे पावसाळी जे हिवाळी अधिवेशन आहे ते नागपूर येथे भरला जातो. पहिला नागपूर येथे हिवाळी अधिवेशन हे आपले प्रत्येक वर्षी भरला जातो मित्रांनो. तर याचा पुढचा आपण आता बघूया. आपले 3 संपलेले आहेत. आता आपण चौथा बघूयात अभयारण्य कुठला आहे तो.